चला आता मला ना 3 वाजता क्लासला निघायचं होतं, पण त्याआधी मी मस्त गरमागरम भाकऱ्या आणि तुरीची डाळ बनवली. दर्शनला मस्त वाटली आणि त्यानंतर जेवण झाल्यावर मी आलेली आहे क्लासला. तर आज दिवाळी पार्टी ठेवलेली आहे ना, तर मुलांना सांगितलेलं की आपण ना मस्त एकदम रेडी रांगोळी बनवायची आहे, कारण आता हल्ली ट्रेंडमध्ये पण आहे. म्हणून मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे कटआउट्स वगैरे पण आणलेले आणि काही मुलांनी इथे आल्यानंतर मस्तपैकी डिझाईन्स वगैरे काढून घेतले, कटआउट केले आणि त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी भरायला सुरुवात केली. तर फेविकॉल जे आहे ना त्याचंच इथे बनवलेलं सगळ्यांनी आणि फेविकॉल आणायला मी सांगितलेलं, म्हणजे जे काय रिक्वायर मटेरियल आहे ते मी सगळं मुलांना सांगितलेलं घेऊन या. आणि न्यूजपेपर स्पेशली, कारण सगळीकडे खाली नाही तर मग रांगोळी होऊन जाईल, म्हणून मग न्यूजपेपरसुद्धा सांगितलेले आणायला. काही मुलांनी दिवे आणले होते, त्यांनी छान दिव्यांना पेंटिंग वगैरे केलं. आणि इथे बघा एकमेकांबरोबरसुद्धा ना सगळे छान असे रेडी रांगोळी बनवत होते. बट मला विचारलं तर मी सांगेन, रेडी रांगोळीपेक्षा ना आपण रेग्युलर जी रांगोळी काढतो त्याच्यातच मजा वेगळी आहे. सो मी पण एक मस्त बनवलेलं जे मी शेवटी दाखवलं. त्यानंतर मुलांनी आणलेला स्नॅक्स वगैरे एन्जॉय केला, कोल्ड्रिंक घेतलं आणि सगळे मग घरी गेल्यानंतर मी पण आली. आणि संध्याकाळी आल्यानंतर आता इथे ना आज वसुबारस आहे, त्यासाठी मी सुरुवात केलेली आहे पूजेला. तर सुरुवात केली रांगोळीपासून. तर आज मी छोटीशी अशी फक्त ना उंबरट्याकडची तेवढीच रांगोळी काढणार आहे. सो अशा प्रकारे आता काढून घेतली. तर छान छान छोट्या रांगोळ्यांना आपण उंबरट्याकडे काढू शकतो आणि त्या खूप छानच वाटतात. तर पहा इथे आता ना एक छान असं छोटंसं स्वस्तिक काढून घेतलं दोन्हीकडे आणि त्यानंतर आपलं जे शुभचिन्ह आहे श्रीचं ते सुद्धा लिहून घेतलं, पूजा करून घेतली आणि प्रसादाला फक्त साखर ठेवली मी आज. सो अशा प्रकारे ना मस्त आजचा दिवस झाला. तर तुम्ही कशा प्रकारे पूजा केलेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय बाय.